ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजचा आपला विषय आहे मोसंबी फळगळ, कारणे आणि उपाययोजना. मंडळी, मागील उन्हाळ्यात काही शेतकऱ्यांनी अत्यंत कमी पाण्यावर हे पीक जगवलं, तर काही शेतकऱ्यांनी मृगबहार घेतला. पण ज्या शेतकऱ्यांकडे जास्तीचं पाणी होतं त्या शेतकऱ्यांनी आंबेबहार धरून या फळाचं जोपासना केली. ऑक्टोबरमध्ये आंबेबहारातील फळांना चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे, परंतु या वर्षीच्या वातावरणामुळे या आंबेबहारातील फळगळ खूप मोठ्या प्रमाणात होती आहे. मंडळी, ही फळगळ, याची समस्या आणि व्यवस्थापन यावरती आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर M.B. पाटील, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर, जिल्हा जालना, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत. नमस्कार सर. नमस्कार सर, या कार्यक्रमात आपलं स्वागत. सर, ही मोसंबी फळगळ समस्या आणि उपाययोजना आणि हे आंबेबहार याबद्दल जरा आम्हाला सांगा. उन्हाळ्यात अति कमी पाणी होतं शेतकऱ्यांकडे, आणि अशा शेतकऱ्यांना आंबेबहार धरला नाही, ही झाडं जगविण्याचा प्रयत्न केला. अच्छा. आणि पाऊस पडल्यानंतर यांनी मृगबहार घेतला. तुम्ही जसं म्हणालात की ऑक्टोबरमध्ये या फळांना चांगला भाव येणार आहे, हे नक्कीच आहे. हो. कारण पाणी नसल्यामुळे ज्यांच्याकडे पाणी होतं त्या शेतकऱ्यांना आंबेबहार घेतला. अच्छा. आता आंबेबहाराची एक समस्या अशी आहे की मृगबहारापेक्षा आंबेबहारामध्ये गळ जास्त होते, आणि ह्या गळीच्या सुद्धा अवस्था आहेत. त्या अवस्था जर आपण शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांनी समजून घेतल्या तर आपल्याला त्याच्यावर व्यवस्थितरित्या नियंत्रण करता येतं. तर त्या अवस्था कुठल्या? महत्त्वाच्या 3 अवस्था आहेत. आंबेबहारामध्ये 7 वर्षापासून पुढील झाडांना साधारणतः 1 ते 2 लाख फुलं लागतात, परंतु त्या सगळ्याच फुलांचं रूपांतर फळामध्ये होत नाही. 1 ते 2% फुलं पूर्णपणे वाढून त्यांचं फळामध्ये रूपांतर होतं. आणि अनेक वेगवेगळ्या कारणानं ती गळून जातात, आणि ते गळणं सुद्धा अपरिहार्य असतं. कारण ही जर सगळीच फुलं झाडावर राहिली तर झाड जाण्याची शक्यता असते, हे झाडांना ते पेलवत नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांना फुलगळ जास्त झाली म्हणून घाबरून न जाता जी फुलं लागली, ज्या फुलांचं रूपांतर फळामध्ये झालंय त्यांची जोपासना करणं किंवा त्यांची व्यवस्थितरित्या वाढ करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. या ज्या 3 अवस्था आहेत त्यातली पहिली अवस्था ही आपल्याला फेब्रुवारी-मार्च मध्ये दिसून येते. जास्तीची फुलं लागतात आणि बऱ्याच प्रमाणात ही गळ होते. साधारणतः पहिल्या अवस्थेमध्ये 73% फुलांची गळ होते. त्यामुळे शेतकऱ्यांना याच्यात घाबरून जायची गरज नाही. ही वनस्पती शास्त्रीय दृष्ट्या होणारी गळ आहे, आणि ही फुलांची होते, फळांची होते. दुसरी होते ती 8 ते 10% होते, हे रोगांमुळे होते. आणि तिसरी होते ते 8 ते 17% असते, ही किडीचा प्रादुर्भावामुळे होते. ह्या तिन्ही अवस्था वेगवेगळ्या ऋतूमध्ये, वेगवेगळ्या सीझनमध्ये किंवा वातावरणानुसार येतात. त्यामुळे या अवस्थेकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. पहिली उन्हाळी गळ होते, दुसरी गळ जून मध्ये होते. ही संजीवक म्हणजे वनस्पती किंवा ही झाडं स्वतःचे संजीवक स्वतः तयार करतात, आणि कधी कधी आपल्याकडून अन्न घटक त्यांना त्या प्रमाणात जर नाही मिळाली तर हे संजीवक कमी पडतात, आणि अशा वेळी गळ मात्र मोठ्या प्रमाणात होते. अशा वेळी आपल्याला संजीवकाचा वापर करून, जसं NA आहे, जिब्रेलिक ऍसिड आहे, यांच्या 15 ppmच्या फवारण्या जर आपण केल्या तर आपल्याला ही जी जून गळ आहे ही आपल्याला कमी करता येते. त्याची कमतरता आपण या माध्यमातून आपण पूर्ण करू शकतो. तोडणीच्या अगोदरची जी फळगळ होते ते अपरिपक्व फळांची जी गळ होते, तशी तर पक्व फळांची ती गळ होते. त्याच्यावर बुरशीचाही प्रादुर्भाव होतो, आणि त्यावेळी जे काय अन्न घटक लागतात जसं संजीवके लागतात ती कमी पडली तरी ती गळ होते. ती फळं काढणीपूर्वीची फळगळ.
म्हणजे साधारणतः 1 ते 1.5 महिना अगोदरची. बरं. म्हणजे आपली फळं जर ऑक्टोबर मध्ये तयार होत असतील हो. तर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये ही गळ होते, तर त्याचंही आपल्याला नियंत्रण करता येतं. अच्छा सर, साधारण ही फळपिकांची जी काही फळगळ होतीये त्याचं आणि फळझाडांचं स्वास्थ्य निरोगीपण याचं कितपत महत्व आहे? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. जसं मी म्हटलं की अन्न घटक आपल्याकडून कमी पडले की झाडांच्या ज्या पेशी तयार होतात या पेशीचा क्षय मोठ्या प्रमाणात होतो. आणि हा पेशीचा क्षय होऊ लागला की मग त्या फळांना पूर्णपणे अन्न आणि पाणी मिळू शकत नाही आणि मग गळ व्हायला लागते. त्यासाठी सगळ्यात महत्वाचं की ज्यावेळी आंबेभाराची फळं काढली जातात, शेतकरी हे करत नाहीत म्हणून मी प्रामुख्याने सांगतोय की ज्यावेळी फळांची काढणी केली जाते त्यावेळी झाडावर वाळलेल्या फांद्या असतात आणि त्या वाळलेल्या फांद्या ह्या नव्या पालवीला किंवा नव्या फांद्याला येऊ देत नाही आणि त्यामुळे फळांची गळ मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे चांगली फळं लागत नाही, चांगली फुलं लागत नाहीत. आता आपण जर तुम्ही म्हणालात तसं की ह्या शरीराच्या निरोगी झाडांचा उपयोग फळगळीवर स्वास्थ्याचं झाड कसं महत्वाचं आहे. झाडांना नव्या पालवी बरोबर आलेली फुलं ही चांगली फळं देतात आणि जुन्या पालवीवर आलेली फळं ही कमकुवत सावकाश वाढतात आणि ती कालांतरानं गळून सुद्धा जातात. त्यामुळं नवी पालवी फुटली मग आपल्याला फुलं लागतात का नाही असं शेतकऱ्यांना घाबरून जायची गरज नाही. नव्या पालवीवरची फुलं सुद्धा चांगली फळं देतात. ह्या फांद्या जर नाही काढल्या, समजा एका झाडावर 10% वाळलेल्या फांद्या आहेत तर 22% फळांची गळ होते. त्यामुळे ती छाटणी करणं गरजेचं आहे. आणि पुन्हा त्या फांद्या पावसाळ्यात तशाच राहिल्या तर वाळलेल्या फांद्यावर अगोदर बुरशी येते आणि हीच बुरशी फळावर प्रादुर्भाव करते आणि मोठ्या प्रमाणात गळ होते. एक फळ तयार करण्यासाठी 40 पानं सतत कार्य करत असतात. त्यांच्या पर्णरंध्रातून सूर्यप्रकाशाच्या मदतीने अन्न तयार करतात आणि त्या फळांना पुरवत असतात. त्यामुळे तिथे जर ते कमी पडले तर नैसर्गिकरित्या फार मोठ्या प्रमाणात गळ होते. त्यामुळे झाडाचं निरोगीपण किंवा झाडाचं आरोग्य हे जोपासलंच पाहिजे तरच आपल्याला चांगली फळं मिळू शकतात. सर, फळगळ या समस्येवरती भौतिक घटकांचा कितपत परिणाम होतो, जसं की जमीन, पाणी आहे? बरोबर आहे. अतिशय सूर्यप्रकाश, पाणी आणि हवा हे महत्वाचे जे घटक आहेत या प्रत्येक वनस्पतीच्या वाढीसाठी आणि त्यांना जी काही फुलं आणि फळं लागतात ते महत्वाची असतात. उन्हाळ्याचा जर विचार केला आपण, फेब्रुवारीमध्ये ह्या फुलांचं रूपांतर फळामध्ये होत असतं आणि अशा वेळी 35 ते 40 डिग्री तापमान जर गेलं तर फार मोठ्या प्रमाणात फुलगळ होते किंवा जी काही फळं तयार होऊ लागले त्यांची सुद्धा गळ होते. त्यामुळं ज्यावेळी 40च्या वरी तापमान जायला लागेल त्यावेळी बागेमध्ये तुषार सिंचनाचा वापर करून आर्द्रता जर वाढली तर तापमान कमी करून ही फुलगळ फळगळ आपण कमी करू शकतो. हा महत्वाचा पहिला भाग झाला. दुसरं, तुम्ही जमिनीच्या आरोग्याबद्दल बोलले की जमिनीमध्ये जास्त पावसाचं प्रमाण झालं, दररोज जर पाणी शेतकरी व्यवस्थितरित्या देत असेल, वापसा कंडिशन नेहमी असेल, वापसा पद्धती जमिनीमध्ये चांगली असेल तर हवा खेळती भरपूर राहते, पाणी घ्यायला मुळ्यांना व्यवस्थितरित्या सोपं जातं आणि त्याबरोबर अन्न सुद्धा व्यवस्थितरित्या घेतात. त्यामुळे ते फळांच्या उपयोगी चांगल्या रीतीने पडतं. परंतु पावसाळ्यात जास्तीचा पाऊस, सतत रिमझिम पाऊस असेल आणि पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसेल तर अशा वेळी मुळ्यांना हवा मिळत नाही आणि मुळ्या सडायला लागतात आणि मुळ्या सडल्या की अन्न आणि पाणी घेत नाहीत आणि मग फळगळ मोठ्या प्रमाणात होते. अशा वेळी शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये जो काही जास्तीचा पाऊस पडतो, जास्तीचं पाणी आहे साचून राहिलेलं, त्याला चर खोदून जर काढून दिलं तर जमिनीमध्ये वापसा कंडिशन राहील आणि हवा आणि पाणी व्यवस्थितरित्या मुळ्या घेतील आणि ते फळांच्या पोषणासाठी महत्वाचं राहील. सर, रोगाच्या प्रादुर्भावामुळे देखील फळगळ खूप मोठ्या प्रमाणात होते, तर याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना कराव्यात? ज्यावेळी बागेमध्ये आर्द्रतेचं प्रमाण वाढतं, आपली आंबेबहाराची फळं याच म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये वाढायला सुरुवात होते, त्याच वेळी बागेमध्ये पावसामुळे, ढगाळ वातावरणामुळे आर्द्रता जास्त होते आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. आता याच्यामध्ये कोलोटोट्रिकम बुरशी ही सगळ्यात महत्वाची आहे. या बुरशीचा प्रादुर्भाव देठाजवळचं पाणी फळाच्या देठाच्या जवळ साठतं, म्हणजे त्याचा जो जॉईंट आहे तिथं साठून राहतं आणि तिथं बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो. आणि ही बुरशी वाढत गेली की तिथल्या पेशीचा क्षय होतो. पेशीचा क्षय होणं म्हणजे पेशी नाश होणं, पेशी नष्ट होत जाणं. पेशी नष्ट झाल्या की त्या देठातून जे काही पाणी आणि अन्न त्या फळाला पोचायचं आहे ते मिळत नाही आणि मग देठाजवळ काळे डाग पडतात आणि फळं गळून पडतात.
त्यासाठी आपल्याला कार्बेंडाझिम 22 टीन 10 ग्रॅम 15 लिटर पाण्यामध्ये याची जर फवारणी घेतली आपण तर याचं नियंत्रण होतं. परंतु शेतकरी बऱ्याच प्रमाणात गळ होते आणि मग पुन्हा विचार करतात. तर आपल्याला एका झाडाच्या जवळ 3-4 फळं जरी दिसली अशी गळून तर त्यावेळी शेतकऱ्यांना याचं नियंत्रण करू शकतात. दुसरं फायटोप्थोराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात येतो. फायटोप्थोरा हा जास्तीच्या पावसामुळे होतो. खालच्या बाजूची फळं अगोदर सडायला लागतात. त्याचं कारण असं की पावसाचे थेंब ज्यावेळी जमिनीवर पडतात जमिनीवरची माती उडून फळावर लागते आणि ती माती फळाला लागल्यामुळं फळं त्या बाजूला सडायला लागतात. म्हणजे खालची फळं अगोदर सडतात, तीच बुरशी हळूहळू वरी जाते आणि मग 30 ते 40% फळांची गळ होते. त्यामुळं अशा वेळी रिडोमिल साधारणतः 2.5 ग्रॅम 1 लिटर पाण्यामध्ये याची जर फवारणी घेतली तर आपल्याला हा फायटोप्थोराचा प्रादुर्भाव कमी करून ह्या फळांची गळ सुद्धा आपल्याला कमी करता येते. किडीमुळे देखील या फळगळाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. तर ही फळगळ रोखण्याकरता काय करता येईल आपल्याला? ऑगस्ट सप्टेंबर हे 2 महिने किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. सगळ्यात महत्वाचं की आंबेबहाराची फळगळ 10% एकटा रस शोषण करणारा पतंग फळगळ करतो. बापरे. ह्या पतंगाची वैशिष्ट्य अशी आहेत की तो जर फळावर बसला तर शेतकरी त्याला पकडू शकतात. अच्छा. आणि त्याचा फळावर बसून रस शोषण करण्याचा कालावधी सुद्धा ठरलेला आहे. हा संध्याकाळी 6 ते 8 या कालावधीतच जी फळं आता पक्वतेच्या परिस्थितीमध्ये आहे किंवा रस चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे आणि त्याची सोंड चांगल्या रीतीने त्या फळामध्ये खुपसता येत आहे अशाच फळावर जातात. अगदी निबर फळावर कोवळ्या फळावर ते जात नाहीत. एका ठिकाणी पंक्चर केल्यानंतर त्या ठिकाणी ती फळं बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो आणि बुरशी वाढली की फळगळ सुरूच झाली हे समजायचं. याच्या 3 अवस्था ज्या आहेत अंडी, अळी आणि कोश अवस्था, ही सगळी त्याच्यासाठी ज्या काही वनस्पती आहेत त्याला होस्ट प्लांट असं म्हटलं जातं. तर त्या होस्ट प्लांटवरच त्या असतात. तर हे काही शेतकऱ्याच्या बागेमध्ये मोसंबीच्या झाडावर सुद्धा वासनवेल गुळवेल असतो. तर हा वासनवेल गुळवेल हाच त्याच्यासाठी अंडी किंवा पुढची पिढी तयार करण्याचं फार मोठं माध्यम आहे. सगळ्यात महत्वाचं वातावरणाशी जर आपण याचा प्रादुर्भाव जोडला तर जून मध्ये पाऊस पडला की गुळवेल आणि वासनवेल अगोदर स्प्राउट होतात, त्यांची वाढ होते आणि मग हे त्याला अंडी घालायला सोपं जातं आणि बरोबर सप्टेंबर मध्ये याचा पतंग तयार होतो. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आला शेतकऱ्याकडून, काय एका शेतकऱ्यानं ते करून चालणार नाही. एकत्रित सगळ्यानं सगळ्या बांधावरचे सगळ्यात अगोदर हा मोसंबीच्या एरियामध्ये आणि संत्र्यामध्ये येतो. मग आपण जर नदी वाहत असेल, नदीच्या पात्रात जर गुळवेल वासनवेल असेल तर शेतकरी याचा बंदोबस्त करू शकणार नाही. आमची माती आमची माणसं, आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते बुधवार आणि शुक्रवार संध्याकाळी 6:30 वाजता. पुनःप्रसारण सोमवार ते गुरुवार सकाळी 6:30 वाजता. या गुळवेल आणि वासनवेलाचा याचा आपण कशा पद्धतीने नाश करू शकतो किंवा नियंत्रण करू शकतो? त्याच्यावर आपण जर इन्सेक्टिसाइड कुठले मेलॅथिओन सारखं साधं कीटकनाशक याचा जर वापर केला तरी आपल्याला याच्यापासून होणारी पुढची पिढी कमी करता येते, नियंत्रणात आणता येते. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा बंदोबस्त करावा. इथं जर आपण बंदोबस्त केला तर 75% आपण पतंग, रस शोषण करणारा पतंग याच्यापासून जी काही गळ होणार आहे ते आपण वाचवली असं समजावं. आणि म्हणून शेतकऱ्यांना जून मध्ये पाऊस पडला कीच याच्या बंदोबस्ताकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता याचा बंदोबस्त आपण प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आला शेतकऱ्याकडून, काय एका शेतकऱ्यानं ते करून चालणार नाही. एकत्रित सगळ्यानं सगळ्या बांधावरचे सगळ्यात अगोदर हा मोसंबीच्या एरियामध्ये आणि संत्र्यामध्ये येतो. मग आपण जर नदी वाहत असेल, नदीच्या पात्रात जर गुळवेल वासनवेल असेल तर शेतकरी याचा बंदोबस्त करू शकणार नाही. मोठ्या प्रमाणात तो वासनवेल गुळवेल असू शकतो. परंतु मग ढासाचा प्रादुर्भाव वाढला. सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या बागेमध्ये 4-5 फळं जर आपल्या बागेमध्ये पडली, आता तुम्ही म्हणाल की ही ढासाचीच फळं पडलेली आहेत, हे ओळखण्यासाठी आपल्याकडे साधा एक उपाय आहे. पडलेली फळं जर तुम्ही दाबली तर रबरी बॉल मधून छिद्र पाडलेल्या पाणी जसं बाहेर पडतं तसं त्या फळातून रस बाहेर पडतो. याचा अर्थ आपण समजून घ्यायचा की हा रस शोषण करणाऱ्या पतंगामुळं
ही मोसंबीची गळ, आपल्या फळांची गळ सुरू झालेली, पतंगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. अच्छा. याचं नियंत्रण करणं, मी सांगितलं तुम्हाला की संध्याकाळी 6 ते 8 हो. या कालावधीमध्येच ह्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असतो. याच वेळी येतात. बर. इतर वेळी ते दिवसभर तुमच्या झाडावर किंवा वासनवेल गुळवेलावर हा. आराम करतील, पण संध्याकाळीच त्यांचा प्रादुर्भाव असतो. अच्छा. या कालावधीमध्ये शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन हम्म. सगळ्यांनी मिळून बागेमध्ये धूर करायचा, अच्छा. धुपन करायचं. बर. धुपन केलं की डास आपला दुसऱ्या बागेत निघून जाईल किंवा निघून जाईल. पण एका बागेतून दुसऱ्या बागेत जायलाही त्याला वेळ लागत नाही. एका रात्रीत तो 40 किलोमीटर जाऊ शकतो. बापरे. त्यामुळे पैठणहून आंबड किंवा घनसांगवी किंवा विदर्भातून मराठवाड्यात हिंगोलीत यायला त्याला फार वेळ लागत नाही. त्यामुळं एकत्रित त्या कालावधीमध्ये सप्टेंबरमध्ये संध्याकाळी 6 ते 8 कालावधी 8 या वेळेमध्ये 2 तास बागेमध्ये धुपन राहील. आता धुपन करताना 25 झाडात एक धुपन. बर. धुपन तुम्ही ओलं गवत किंवा वाळलेलं गवत आणि त्याच्यात कडुलिंबाचा पाला जर टाकला तर याचा धूर तुम्हाला 2 तास पुरेल. असं 25 झाडामध्ये एक धुपन करायचं. अच्छा. तुमच्या या रस शोषण करणाऱ्या पतंगाला पिटाळून, दूर करून पिटाळून लावायचं. लावता येतं. हा एक पर्याय झाला. बर. हे नाही करणं झालं हम्म. तर प्रकाश सापळे बागेमध्ये लावायचे. अच्छा. प्रकाश सापळ्यासाठी आमिष तयार करायचं. अच्छा. 200 ml पाण्यामध्ये हम्म. 200 ग्रॅम गूळ टाकायचा. अच्छा. 2 लिटर पाण्यामध्ये अच्छा. 200 ग्रॅम गूळ टाकायचा. बर. कुठलेही इन्सेक्टिसाइड त्याच्यामध्ये टाकायचे, 5 ते 10 ml. बर. आणि पडलेल्या फळांचा रस, त्यालाच आपण आमिष म्हणतो, बर. की त्या रसामुळे तो तिथपर्यंत येईल. अच्छा. तुम्ही लाईट ट्रॅप न लावता सुद्धा तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये किंवा प्लास्टिकच्या 1-2 लिटरच्या बकेटमध्ये हा. हे आमिष तयार करून जर ठेवलं तर ह्याच्यात 2-3 पतंग तुमच्या बागेत एका वेळी येऊ शकतात. बर. म्हणजे 3 पतंग जर तुम्ही दररोज पकडले एका बकेटमध्ये हम्म. तर 120 फळं तुम्ही वाचवली. कारण एका फळाची क्षमता, एका पतंगाची क्षमता हा. 40 फळं पंक्चर करण्याची आहे. अच्छा. पण तुम्ही जर याच्यावर लाईटचा बल्ब लावला तर लाईटच्या बल्बकडे ते अट्रॅक्ट होतील, त्या बल्बवर आदळतील आणि मग त्या बकेटमध्ये पडतील. अच्छा. तर अशा रीतीने सुद्धा तुम्ही ते पतंग तो पकडू सापळा शकता. आपण रचू शकतो. रचू शकता. पण एक साधारण आपल्या एका साईज मध्ये जो काही आपण लागवड करतो तर त्या साईज मध्ये किती प्रमाणामध्ये हे सापळे लावता येतील आपल्याला आपल्या एरियामध्ये? 20 झाडामध्ये एक बकेट आणि एक लाईटचा बल्ब जर लावला तरी तुम्ही एक बल्ब न लावता 3-4 पकडताल. बल्ब लावल्यानंतर 7 ते 8 पतंग तुम्ही पकडू शकता. अच्छा. त्यामुळे तुम्ही लाईटचा बल्ब जर लावला तर तुम्हाला, आता एवढं करूनही काही 3-4 वर्षापूर्वी पतंग जास्त प्रमाणात आला आणि फळांची गळ झाली. आणि मग काही शेतकऱ्यांकडे आपण याचे प्रयोग केले की थिमेट किंवा फोरेट, 7 ग्रॅम थिमेट किंवा फोरेट मस्लिन क्लॉथ पातळ कपड्यामध्ये, अच्छा, आणि त्याच्यामध्ये 3 ग्रॅम युरिया टाकल्यामुळे ते फोरेट किंवा थिमेट हे हायग्रोस्कोपिक ओलावा निर्माण होतो आणि मग वास रिलीज करतात ते. अच्छा. तर ते प्रत्येक झाडाला 10 ग्रॅम म्हणजे 7 ग्रॅम आपण फोरेट ठेवले किंवा थिमेट ठेवले आणि 3 ग्रॅम युरिया टाकला आणि अशी एक पुरचुंडी आपण प्रत्येक झाडाला जर बांधली तर 15 दिवस तुमच्या बागेमध्ये पतंग येत नाही. म्हणजे तुम्ही हा सगळे पर्याय केले पण तुमचा पतंग नियंत्रणात आलाच नाही, तर अशा वेळी तुम्ही ह्या पुरचुंडीचा वापर करून तुमच्या झाडावर बांधून ठेवू शकता. 15 दिवसानं मात्र तुम्हाला बदलावी लागेल. तर हा शेवटचा 1 महिन्याचा कालावधी आहे की पतंग रस शोषणाऱ्या पतंगाचं आपल्याला नियंत्रण करता येतं. याचबरोबर फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. फळमाशीचा प्रादुर्भाव हा संत्र्यामध्ये होतो. फळमाशी आणि पतंगामध्ये फळमाशी फळ पोखरून मध्ये जाते आणि फळामध्ये अंडी घालते आणि आळ्या तयार होतात आणि मग तोच भाग सडतो, म्हणजे बुरशीचा प्रादुर्भाव तिथं वाढतो आणि फळ गळायला लागतात. अच्छा. तर अशा वेळी बाग स्वच्छ ठेवणं. ह्या फळमाशीसाठी काही फळं जी चांगली पक्व झालेली आहेत ती किंवा काही माशांना ती अटॅक केलेली आहे, त्याला छिद्र पाडलेली आहेत, अशी फळं तुम्ही बागेमध्ये ठेवा. त्या माशांना अंडी घालायला त्या फळांचा उपयोग होऊ द्या. अच्छा. दुसऱ्या दिवशी ती फळं गोळा करा आणि जमिनीमध्ये गाडून टाका. असं जर तुम्ही 2-3 दिवस केलं तर पुढचा तुमचा फळमाशीचा प्रादुर्भाव कमी होईल. याही पेक्षा तुम्ही ट्रायझोफॉस किंवा रोगर याच्या फवारण्या घेतल्या, बाग स्वच्छ ठेवली, बागेमध्ये गवत ठेवू नये, तर आपल्याला या फळमाशीचा आणि पतंगाचा या दोन्हीचा प्रादुर्भाव कमी करता येतो, आपण नियंत्रणात आणू शकतो. या व्यतिरिक्त आर्म्ड स्केल नावाचा एक इन्सेक्ट आहे. फळावर एक पांढरी फार मोठी कीड मोठ्या प्रमाणात येते. लहान कीड असते, सालीचे सेल सॅप पूर्णपणे खातं आणि फळं पिवळी पडतात आणि गळून जातात. अच्छा. यासाठी ऍसिटॉप
किंवा ट्रायझोफॉस बरं. याची फवारणी साधारणतः 15 ml 10 लिटर पाण्याला किंवा 15 लिटर पाण्याला 20 ml या प्रमाणात फवारणी घेतली तर याचं कंट्रोल होतं. अच्छा. एका बागेमध्ये आपल्याला 4-5 फळं जरी दिसली हा. तरी सुद्धा याचं फवारणी घेणं गरजेचं आहे. बरं. आणि अशी फवारणी घेतली तर आपल्याला ह्या किडीचा बंदोबस्त व्यवस्थितरित्या करता आपल्याला येईल. नियंत्रण करतात. आंबे बहाराला या वर्षीचा भाव चांगलाच मिळणार आहे. हम्म. मागच्या वर्षी सुद्धा चांगला भाव होता अच्छा. कारण उत्पादन कमी होतं. हम्म. त्यामुळे शेतकऱ्यांना आंबे बहार व्यवस्थितरित्या जोपासून जोपासून. त्याच्यापासून जास्तीत जास्त फायदा घ्यावा हम्म. असं या अनुषंगानं मी आपल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो. अच्छा. आमची माती आमची माणसं. सर तुम्ही मगाशी म्हणालात की पेशीक्षय, तर हा मुळात पेशीक्षय म्हणजे नेमकं काय आणि याचं आपल्याला नियंत्रण काय करता येईल? फळामध्ये नैसर्गिकरित्या संजीवक तयार होत असतात. आपण जे अन्न देतो, उदाहरणार्थ नत्र देतो, युरिया देतो. अच्छा. युरियाच्या माध्यमातून नत्र देतो. बरं. हा अमोनिया अमोनियम या फॉर्मॅटमध्ये झाडामध्ये तयार होत असतो आणि हे संजीवक फळांना पुरवत असतं. अच्छा. संजीवक म्हणजे ऑक्झिन्स, बरं. जिब्रॅलिक ऍसिड्स, आणि ही संजीवक फळाच्या वाढीला अतिशय महत्वाची असतात. अच्छा. याचा जर असमतोल झाला, हम्म. हे जर फळांना कमी पडलं, बरं. पाणी कमी पडलं, पाण्याची कमतरता पडली, अच्छा. तर नेमकं फळामध्ये जो पेशी क्षय होतो हा. म्हणजे पेशीचा नाश होतो. पेशी क्षय म्हणजेच नाश होणं. बरं. आणि हा नाश होत गेला की देठाजवळ देठापासून जे फळांना अन्न आणि पाणी मिळणार आहे ते मिळत नाही आणि फळं गळायला लागतात. त्यामुळे ते होणार नाही. म्हणून सुरुवातीला सांगितलं की याला ज्या शिफारशीनुसार खताच्या मात्रा दिलेल्या आहेत, अच्छा. या जर व्यवस्थितरित्या दिल्या, सेंद्रिय खताच्या असो किंवा रासायनिक खताच्या, तर मात्र आपल्याला फळगळ अतिशय कमी करता येते आणि झाडामधली रेजिस्टन्सी किंवा सशक्तपणा झाडांचा वाढवून जी काही फळगळ वनस्पती शास्त्रीय दृष्ट्या होणार आहे ती आपल्याला कमी करता येते. अच्छा. आणि कीड रोगाचं तर आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. हो. ही फळगळ कमी करून नक्कीच आपण म्हणालात तसं आंबे बहाराला या वर्षीचा भाव चांगलाच मिळणार आहे. मागच्या वर्षी सुद्धा चांगला भाव होता कारण उत्पादन कमी होतं. या वर्षीच्या उन्हाळ्यातल्या पाण्याच्या कमतरतेमुळं पुन्हा आंबे बहाराची कमी प्रमाण आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना आंबे बहार व्यवस्थितरित्या जोपासून त्याच्यापासून जास्तीत जास्त फायदा घ्यावा असं या अनुषंगानं मी आपल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो. अच्छा सर, नक्कीच तुम्ही इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे आणि आम्हाला खात्री आहे की शेतकरी बंधूंना याचा नक्कीच फायदा होईल. पण या व्यतिरिक्तही शेतकऱ्यांच्या जर काही समस्या असतील आपल्या शेतकरी बंधूंच्या, तर त्यांनी तुम्हाला संपर्क करण्यासाठी तर तुम्ही शेतकरी नेहमीच संपर्कात आहेत. तरी पण आणखीन या व्यतिरिक्त काही शेतकऱ्यांच्या समस्या असतील तर त्यांनी माझा दूरध्वनी क्रमांक, आपला मोबाईल नंबर आहे 7588 59 82 42 या नंबरवर शेतकरी कधीही प्रश्न विचारून त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्येचं निरसन करू शकतात. त्यांनी प्रश्न जरूर विचारावेत. अच्छा, नक्कीच शेतकरी तुम्हाला कॉन्टॅक्ट करतीलच. आणि सर, तुम्ही या विषयावरती, समस्या ज्या काही फळगळ्यावरती कारण आणि उपाययोजना याच्यावरती खूप महत्त्वपूर्ण माहिती सांगितलीत आणि तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात याबद्दल धन्यवाद. नमस्कार.